कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार टाळण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत निर्देश केल्यानुसार गाव पातळीवर कार्यरत डॉक्टर, पत्रकार, पोलीस यांच्यासह ग्रामसचिव, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, स्वयंसेविका यांची कोरोना नियंत्रण व स्वच्छता समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीमार्फत अमरावती जिल्ह्यात 28 मार्चपासून विशेष संरक्षण मोहीम राबविण्यात येत आहे। या सर्वेक्षणात बाहेर गावावरून आलेल्या तसेच सर्दी, ताप, खोकला, श्वसनास त्रास असणाऱ्या सर्व नागरिकांची तपासणी तसेच कोरोनाच्या लक्षणाबाबत जनजागृती कार्य मोठ्या प्रमाणात गाव पातळीवर सर्व यंत्रणांनी जनजागृती करण्यात येत आहे। जर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसली तर ती तुम्ही लपवू नका। स्थानिक आरोग्य केंद्र व क्लिनिक मध्ये जाऊन तपासणी करून घ्या, असे वारंवार सर्वे करताना त्यांना मार्गदर्शन केले जात आहे। तर सध्या कोरोनाचा जो प्रादुर्भाव चालू आहे हे सर्वांना तर माहीतच आहे। त्यासाठी पोलीस लोक, आरोग्य कर्मचारी वगैरे सर्व काही मदत करतच आहेत आणि त्यांच्यासोबतच आमचं सुद्धा अंगणवाडी सेविका, मदतनीस डोर टू डोर जाऊन सर्वेक्षण करीत आहेत आणि ज्यांना सर्दी खोकला झालेला आहे, बाहेर देशातून, राज्यातून, जिल्ह्यातून कोणी व्यक्ती आलेला असेल घरी तर त्यांची माहिती घेत आहेत आणि कोणाकोणाला भीती वाटत आहे, सर्दी खोकला विचारलं तर बा क्वारंटाईन करेल का, 14 दिवसाची रिमांड येईल का, तर त्यांच्या मनातलं त्यांना समजावून त्यांच्या मनातली भीती घालवून आम्ही त्यांना सांगत आहे की असं काही नसतं, फक्त माहिती घेत आहे आम्ही। जर झालं असेल तर बा तुम्ही उपचार करा, दवाखान्यात जा वगैरे, याच्यासाठी ती माहिती घेत आहे आणि कुठे कुठे खूप अडचण येत आहे, सर्वेक्षण करताना कोणी माहिती देत नाही आहेत आणि जसं पाहिजे तसं सहकार्य करत नाही आहेत। तर त्यांना विनंती हीच आहे की सर्वांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि सर्वांनी आपली तुम्ही जर काळजी घेतली तर सर्व पूर्ण गावाची सुरक्षा होईल, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करा। जे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून इथे कार्य करत आहेत तर त्यांना तुम्ही सहकार्य करा, एवढीच अपेक्षा आहे। सचिन ढोके, विदर्भ न्यूज, अमरावती।